ही सगळी जी संप्रदाय ही निर्माण काय झाली असतील आणि कोणत्या काळाची देणगी आहे, कुठलं एखादं दैवत उदयाला येतं ती त्या काळाची निर्मिती आहे, ती त्या समाजातल्या वातावरणाची निर्मिती आहे। म्हणजे आपल्याला बघायला मिळतं की आज आपण पाहतो शिर्डीसारखं महात्म्य एवढं मोठं होऊन गेले की सगळ्या दैवदैवतावर ते वरचढ झालेलं आपल्याला बघायला मिळतं। कशाच्या रूपाने तर सगळ्या जगातून येतात, देशातून येतात आणि आर्थिक संपन्नतेच्या दृष्टिकोनातून बघायला मिळतात। किंवा गजानन महाराज शेगावचं जे देवस्थान आहे आता ते दैवत झालेलं आहे, परंतु ही 100 वर्षाच्या पूर्वी जर आपण पाहिलं तर ती एक साधू संत किंवा साधू पुरुष आपण म्हणून त्यांच्याकडे पाहतो। या पद्धतीने पुढच्या काळामध्ये आणखी 100-200 वर्षानंतर वेगवेगळे संप्रदाय किंवा दैवत आलेले आपल्याला बघायला मिळते। तर मानव संप्रदायाने सुरुवातीला सुधारणा घडवून आणण्याचा प्रचार केलेला आहे। साती ग्रंथामधून मी त्याच्याबद्दल अधिक बोलणार नाहीये, परंतु रिद्धिपूरला असे मराठी भाषेचं विद्यापीठ निर्माण झालेलं आहे। तर मानव संप्रदायाने विज्ञानवाद, समतावाद, स्त्री पुरुष समता असे अनेक विचार आपल्या साती ग्रंथातून असेल, दृष्टांत पाठातून, लीळा चरित्रातून, मानव आणि त्यांच्या तत्वज्ञानातून आलेले आपल्याला बघायला मिळतात। वारकरी संप्रदायाबद्दल ताईंनी आताच आपल्याला सांगितलेलं आहे, त्याच्यातला एक फक्त तुकडा मी जनाबाईंचा घेतो की विठू माझा लेकुरवा संगे गोपाळांचा मेळा, निवृत्ती हा खांद्यावरी वगैरे। मग याच्यामध्ये सगळे बंका कुठे आला, गोरा कुंभार कुठे आला, सगळ्या जाती धर्माला घेऊन चालणारा एक पंथ, एक विचार पुढे गेलेला आपल्याला बघायला मिळतो। म्हणजे जाती धर्मामध्ये माणसं विभागता कामा नये, तुम्ही गावात एकत्र राहता तर मग सगळे एक दिलाने राहिले पाहिजे। आणि म्हणून वारी आपल्याला बघायला मिळते, कधी कधी या वारीचे गमत आपल्याला बघायला मिळते। वारीत जातेवेळी सगळे माऊली म्हणतात, म्हणजे लहान मुलगा असो की मुलगी असो, ताई असो, म्हातारा माणूस त्यांच्या पाया पडतो माऊली म्हणतो। हे माऊली म्हणजे काय तर सामाजिक एकीकरणाचं साधन आहे, परंतु हीच गावकरी मंडळी कधी कधी आपल्याला उपरोक्षाने म्हणावं लागतं, हे गावाकडे जेव्हा जातात टाळ मृदंग आपल्या खुंटीला अडकून ठेवला की परत त्यांच्यामध्ये जाती घुसून जातात। म्हणजे मुळात या भक्ती संप्रदायाचा किंवा दैवतीकरणाचा ही एकात्मता हे सूत्र आहे, समता हे सूत्र आहे, आणि ते पुढे खऱ्या अर्थाने रुजलं तर खऱ्या अर्थाने या भक्ती संप्रदायाने याचा अनुबंध आपल्याला निर्माण झाल्याचं बघायला